ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अर्पित तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे, अर्पित तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे. स्वीकारुनी प्रभू घे हृदय मला तुझ्या रे, हृदय मला तुझ्या रे. अर्पित तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे. फुला परी हे माझे जीवन सदा सावे, फुला परी हे माझे जीवन सदा सावे. फुलताच मी पडावे चरणी प्रभू तुझ्या रे, चरणी प्रभू तुझ्या रे. अर्पित तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे. दीपा परी हे माझे जीवन सदा सावे, दीपा परी हे माझे जीवन सदा सावे. आजच्या मन्नाकरता देवाचे वचन. उत्पत्ती याचा 45वा अध्याय वचने 16 ते 20. उत्पत्ती याचा 45वा अध्याय वचने 16 ते 20. योसेफाचे भाऊ आले आहेत अशी बातमी फारोच्या वाड्यात पोहोचली. ती ऐकून फारोस व त्याच्या चाकरास आनंद झाला. फारो योसेफास म्हणाला, तू आपल्या भावास सांग, एवढे करा की आपली जनावरे लादून निघा व कनान देशात जा, आणि आपला बाप व आपली मुले माणसे ह्याच घेऊन मजकडे या. म्हणजे मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते मी तुम्हास देईन, व या देशातले उत्तम पदार्थ खावयास तुम्हास मिळतील. आता तुला माझी आज्ञा आहे की त्यास सांग, एवढे करा, आपल्या बायका मुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन या, आणि आपल्या बापांसही घेऊन या. आपल्या मालमत्तेविषयी हळहळू नका, कारण साऱ्या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन उत्पत्ती त्याचा 45वा अध्याय 16 ते 20 पर्यंतची वचने आपण पाहूया. ह्या ठिकाणी एक अद्भुत गोष्टी आम्हाला दिसून येतं की योसेफाचे बंधू त्या ठिकाणी भेटलेले आहे, आणि तो कशा प्रकारे आपल्या बंधू लोकांना हाताळतो ह्या सगळ्या गोष्टीबद्दलची माहिती प्रियांनो तुम्हाला आणि मला आहे. ह्यानंतर आपण एक गोष्ट बघतो की जेव्हा फारोला ही गोष्ट माहित होते की योसेफाचे भाऊ आलेले आहेत, तो एक गोष्ट त्या ठिकाणी करतो 18व्या वचनामध्ये की तू आपल्या आई, आपल्या वडील आणि आपले मुले माणसे सगळ्यांना घेऊन मिसर देशात या, म्हणजे तुम्हाला उत्तमातले उत्तम पदार्थ खावयास मिळतील. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर आपल्या शत्रूंचा मेलमिलाप करायचा असला तो कशाही प्रकारे तो करून देत असतो. आज देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की जेव्हा इस्रायल लोकांना आशीर्वाद दिला, हा असा आशीर्वाद होता. यदि आम्ही उत्पत्ती 27 त्याचा 28 वचनामध्ये वाचतो, देव तुला आकाशाचे दहिवर व पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षरस देवो. देवाच्या लोकांनो, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने उत्तमातलं उत्तम ठेवलेलं आहे. अद्भुतरित्या दानिएल पण
परगावी तो आलेला होता, राजदरबारामध्ये होता, परंतु परमेश्वराने त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी हिताच्या केलेल्या आहे. परमेश्वर तो आपल्या लेकरांना कधीही सोडत नाही, तो आपल्या लेकरांना कधीही टाकत नाही. आज ही गोष्ट आमच्या लक्षात असावी, ही गोष्ट आमच्या लक्षात असायला पाहिजे की परमेश्वर हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये भलाई करणारा परमेश्वर आहे. तो कधीही तुमच्या आणि माझं अनिष्ट करत नाही. आज तुम्ही आणि मी त्या परमेश्वरासाठी आपलं जीवन कितपर सोपलेलं आहे, कितपर्यंत तुम्ही आणि मी आपलं जीवन परमेश्वरासाठी सोपलेलं आहे. उत्तम पाहिजे आहे ना, आपलं जीवन परमेश्वराला देणं गरजेचं आहे. उत्तम पाहिजे आहे ना, परमेश्वराचा भजनी लागणं फार गरजेचं आहे. आज उत्तम त्याच लोकांना मिळतं जे परमेश्वराला अनुसरून आपलं जीवन जगत आहे. योसेफाला उत्तम मिळाला, तो देवाला अनुसरून चालला म्हणून. आज त्याच्या भावांना, त्याच्या वडिलांचा सगळ्या घराण्याला उत्तम मिळालेलं आहे, कारण की याकोब देवाला अनुसरून चालला म्हणून. आज प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाला अनुसरून यदि चालतो तर उत्तमातलं उत्तम परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेलं आहे. या प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो. देवबाप्पा, तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो, माझे भाऊ, माझ्या बहिणी जे आज माझा आवाज ऐकत आहे, खरंच आहे देवबाप्पा, तू उत्तमातलं उत्तम तुझ्या प्रियकरांसाठी ठेवलेला आहे. उत्तमातलं उत्तम तुझ्या प्रिय लेकरांसाठी तू ठेवलेला आहे. आज प्रभुदेव बाप्पा, ते प्राप्त करण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर, तू मदत कर प्रभू. आज ह्या महिन्यामध्ये परमेश्वरा, ह्या ऑगस्ट महिना सुरू होत आहे, ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये उत्तमातलं उत्तम तू परमेश्वरा तुझ्या लोकांसाठी ठेवलेला आहे. परमेश्वरा, आज प्रभू त्याच्या भजनी लागण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर, आणि उत्तम ते प्रभुदेव बाप्पा तुझ्याकडून प्राप्त करून तुझं गौरव करावं, असं तुझ्या दयेने आणि कृपेने होऊ दे. आज प्रभुदेव बाप्पा, फारो इतका कठीण असून परंतु परमेश्वर देव बाप्पा तू त्याला नम्र केलं आणि आपल्या लोकांसाठी तू मार्ग मोकळा केला. तशाच प्रकारे प्रभू, ज्या लोकांना उत्तम ते मिळण्याच्या मार्गावर आहे आणि कोणत्या तरी गोष्टीमुळे ते मिळत नाही आहे, प्रभू त्यांच्या मनात तू काम कर, त्यांच्यासाठी तुझे मार्ग मोकळे कर. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो प्रभू. विश्वास करतो की तुझ्या लेकरांना तू उत्तम दिलेला आहे. प्रार्थना आमच्या धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याचा प्रिय गोड नावात केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. स्वीकारुनी प्रभु हे हृदयी मला तुझ्या रे, हृदयी मला तुझ्या रे, अर्पित मी प्रभुला, जीवन हे माझे सारे, अर्पित मी प्रभुला, जीवन हे माझे सारे, जीवन हे माझे सारे, जीवन हे माझे सारे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.